पुढची एक महत्वाची बातमी बघूया। वंदे मातरम या गीताचा अपमान करणं आता गुन्हा ठरणार आहे। राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालेलं आहे। आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। राज्यसभेत वंदे मातरमचा अपमान करणं हा गुन्हा ठरवणारं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी गोंधळ घालून सभागृहातनं सभात्याग केला, पण तरी सुद्धा राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर केलं गेलं। राम मंदिर दान चोरी प्रकरणात आता नवीन एसआयटी सक्रिय झाल्याचं सूत्रांनी माहिती देत सांगितलंय। औपचारिक बैठकीपूर्वी एसआयटीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आतापर्यंतच्या तपासाचा हा सगळा तपशील गोळा करण्यात आलेला आहे। आतापर्यंतची चौकशी आणि पुराव्यांचा सखोल आढावा आता ही नवीन एसआयटी घेत असल्याचं समजतंय। गरज भासल्यास नवीन कारवाईची सुद्धा शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं 3 पुस्तकांचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलाय। देश स्वतंत्र झाला, पण आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही। आमची स्वप्न शेवटी आम्हालाच हातामध्ये दिवा आणि काठी घेऊन पुढे जायचं असेल तर सत्ताधारी म्हणून तुमची काय गरज आहे? उतरा खाली, आम्ही बसतो तिकडे। आम्हाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य नाहीये। आणि ज्यांना झुरळ म्हणून यांची संभावना केली गेली, मी हे गेल्या काही दिवसात बोललोय, कदाचित ते रिपीट होईल, पण हेच वय आहे ज्याला आज आपण जेनझी म्हणतो। मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान, याच्यात फरक काय आहे? फरक काय मग? पुढची एक बातमी भीषण अपघाताची आहे। सोलापूर धुळे महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। भाविकांच्या पिकअपचा हा अपघात झालाय। 22 ते 23 भाविक यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।